आपण आता पोहोचलोय ट्रिंगलवाडी फोर्ट आणि ट्रिंगलवाडी फोर्टला आता हे बघा तिकडून सांगितलंय आम्हाला की त्या साईडने ना एक पाय वाटेमध्ये ते पाय वाटणे जावं लागेल, पण आमच्या गाडीतले खास आम्ही दिली गाडी पुढे टाकून. आता गाडी इकडेच लावून देतो मस्त मोकळ्यांमध्ये आणि मग इथून पुढे जाऊ पायी पायी ते पण दाखवतो. हे बघा असे कपडे बदलणे चालू इथं. वातावरण पण अजून पण मस्तच आहे. हे बघा इकडं बारीक बारीक झरे वाहत आहे. इकडं पाऊस थांबलेला आहे. आता पावसाचा काही विषय नाही इकडचा, पण आता पोचून गेलोय. कुठे गेला इकडे? हे बघा याला विचारू आपण किल्ला कुठे, कारण की याचे जे बंधू आहेत का त्यांचा आज बर्थडे आणि त्यांनीच हा प्लॅन केलेला होता आजचा ट्रिंगलवाडीचा. बंधूंना बोलवा ना, बंधूंना बोलवा. आरती करी देववाळी नाना परी प्रसाद वाटत झाले. सुरुवात केली पण रस्ता कुठे सापडत नाही. आता रस्ता विचारत जाऊ राहिलो. रस्ता सापडला पाहिजे. रस्ता पण सापडेल. हाय बाई कोणाच वाटतं मावशींनी सांगितलं इकूनच जायचं. मग जाऊ आपण आता इकूनच. हा बाय बघा सुजय दादाचं पण ब्लॉग चालू आहे. विचारांत तिकून मजाक घेऊ राहिले. ए बा पवन दादा आला हो. आपला लुक कसा आहे भाऊ? तुझा लुक सगळ्यात भारी आहे. चाल तू चाल पुढे येतो तुझ्या माग. हा कळसुबाई सारखं आहे बघा. आता इथं परत एक ओलं पाय ओलं करावं लागतील परत. हे बघा तळे भरून पुढे शाबाश. चलो बोलो दादा आता कोण जाते ऍडव्हेंचर. ₹13 रुपयाचे बुटे पोराचे. चला हा याला ना थोडा फोबिया आहे. याचा थोडा मॅटर होता पाण्यामध्ये जायचा. स्वामी हा पप्पाची चप्पल आहे चालली. चला स्वामीची गेली गाणं फाटून. हे बघा पोराचे गप्पा चालले. आता पवन दादा आता स्वामी दादा घेऊन चालले. स्वामीचा जीव घाबरू राहिला. ब्लॉग वाढू राहिला. बघा यांना फॉलो करू आपण. मोठे युट्यूबर हिंदीवाले. शाबाश. पहाड देखो का रे. तू अजून काय दाखवणार रे? हे बघा इथं पहाड दाखवायचे कामं चालू आहेत पोरांचे. हे बघा इकडं मस्त तलाव आहे. इकडं अजून एक पुढे मस्त मोठा तलाव आहे. ट्रिंगलवाडी तुझ्या ट्रिंगलवाडी येते. ट्रिंगलवाडी फोर्ट. त्यांनी टँडा फोर्टचं नाव चेंज करून टाकलं. ट्रिंगलवाडी म्हणजे ट्रिंगलवाडीला विषय असा आहे. ट्रिंगलवाडीमध्ये आहे ना जास्त पर्यटन नाही आहे, म्हणजे कमी दिसलं आम्हाला. बाकी गेलो हरिहरला खूप गर्दी राहते. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरला खूप गर्दी राहते. तर इथं आहे ना गर्दी कमी आहे म्हणून आम्ही ठिकाण निवडलं होतं. कारण की ना सध्या न्यूज वगैरे खूप चालू होत्या की बॉय इथं हे पोरं गेले, त्याच्यानंतर हे काही पोरं वाहून गेले, काही पोरं डुबून गेले. तर मग एवढं सगळं असताना आहे ना मग आम्हाला नाही सांगून दिलं होतं घरच्यांनी की ट्रेकिंगला जायचं नाही. म्हणून मग आम्ही ना अशी जागा निवडली ना जिथं पर्यटन पण कमी आहे आणि मजा पण यायला पाहिजे होती. आता खाऊन पिऊन मस्त आम्ही आलोय. आता वर जाऊन बघू काय काय आहे. वरचा रस्ता कसा आहे हे बघा. आता आपली पलटण आहे ना एकदम
लाईनी चालू राहील. बड्डे बॉय फुल एन्जॉय करतोय. बड्डे बॉयचा प्लॅन होता आजचा. पाऊस लगेच चालून गेला. इथं आहे ना कळत नाही, इकडं ऊन आहे इकडं पाऊस आहे. सगळीकडे पाणी 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 पाणी. काय दिसलं रे? मासे मासे नाही रात्री. चला चला. अरे मासे नाही किडे येते. मासे नाही रे ते. एवढ्या एवढ्या पाण्यात काय मासे राहतात? शेंगदाणे जमील भंगारवाले. हे बघा भंगारवाले. इथं पोरांना आहे ना कुठं काय केव्हा सुचल काहीच सांगता येत नाही. अवघड गाणं आहे. भंगारवाले काय शेंगदाणेवाले. शेंगदाण्यावाला शेंगदाणे का पेट दिखा काय मतलब शेंगदाण्याचं झाड दिसला आला म्हणून शेंगदाणे वाले म्हणतो. तुला तर मासे पण दिसले का? हा मग मासेवाले आपल्याला जे दिसते ते वाले होऊन जातो. हे बघा वाणी लोक काय आपण वाणी लोक प्युअर व्हेज असता म्हणे. इथं मासे नाही 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 अहो इथं मासेच पकडून राहिला माहिती आहे मला. आपण खात नाही पण धंदा आपण कोणता बी करतो भले तो काही बी राहू दे. भले तो काही बी राहू द्या. बघा इथं शेतीचे कामं पण चालू आहेत. मस्त शेतीत काहीतरी पेरायचं असेल त्यांना. हा मग काही पेरायचं असेल म्हणूनच नागरू राहिले ते. असा विषय. आता मला माहितच नाही काय पेरता येतं कसं काय म्हणून. बरं हे बघा ब्लॉगिंग प्रो मॅक्स ब्लॉगिंग. हे बघा रील काढायचे काम. इथे ना भात पेरणी जास्त होत असेल या सीझनमध्ये असं वाटतं मला. हे बघा छोटे छोटे धबधबे इथं. तुम्हाला जवळ जायचं. वातावरण थंड आहे पण पाऊस नाही. झाडा ब्लॉगर पळत गेलाय. फॉरेन मधून ब्लॉगर मागवलेले आपण. वा यार काय अँगल यार मानलं यार. आलो असतो ना मग गाडी. अरे बापरे बाप. अँगल घेता ब्लॉगर पाण्यात. स्ट्रगल. नमस्कार. आजींना नमस्कार केलेला आहे इथं पोरांनी. आपण आता गॉगल चोरू काय. तुम्हाला काय वाटतं काही सांग रे गण्या. कशाचं? हे दोघी भाऊ वाटतं का नाही वाटत? हा 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 हे जरा हे बघा. हा एक गोरा. काळा ना गोरा म्हणे. दोघी सख्खे भाऊ वाटत नाही म्हणे काय बी. टॉपिकला क्लोज करून हा ना सख्खे. हे बघा काय झालं. हे दोघी सख्खे भाऊ वाटता का म्हणे. पाहुण्याला टॉपिक क्लोज. काय टॉपिक क्लोज? काय क्लोज म्हणजे एक काळा आणि एक गोरा म्हणे. एक काळा एक गोरा कळतं का तुला काय बी सावरा. हा ना मग तो एवढा जास्त शायनिंग वाला आहे. मा भाऊ छोटा भाऊ मस्त आहे. हा याला पप्पी कसं आहे रे. कशी होती पप्पी? भाईचारा ऑन टॉप. कोकणाचा ब्लॉग काढायला गेलाय. यांना तर चान्सच पाहिजे काहीतरी फक्त ओरडा ओरड करायचा. पाऊस चालू झाला आता. थोडासा मोबाईल मध्ये ठेवतो मी. पुढे गेल्यावर परत चालू करेन. मी नाच सांग. अरे काय नाही लाज वाटतं बोल. हा हळूहळू बोल. सांग काय सांगत होता. मंडप काय मंडप? मंडप होता पण हे दोन दगड आलं ना दसून टाकलं आणि इकडे माती होती ना पण ती खणली जैन लोकांनी आणि इकडे 5 तांडव आहे इथं. आणि नाही 12,060 पुराण आहे आणि किल्ल्यावरती जायला आतमध्ये रस्ता होता पण ते वरून दगड लोटले आणि बंद केलंय. गुफा बंद केली आणि बसलेलं होतं आणि पण ते आता बंद केलंय. म्हणजे दसलंय थोडं. सुजल चॉकलेट आहे का? अरे आहे का? हे बघा आता यांनी माहिती दिल्यानुसार आहे ना इथं 5 पांडव आहेत. अरे मध्ये पण इथे आहे ना बौद्धांचं दिसू राहिलं आपल्याला. मध्ये सेम आहे ना सेम स्ट्रक्चर आहे ना आपलं हरिश्चंद्रगडावर जसं आहे का तसंच आहे. हे बघा 3 पिलर पडलेले. एक हा 2 तो तिसरा तो मागचा आणि हा एक पिलर बाकी. पण मग इथलं जे कोरीव काम वगैरे केलेलं आहे ना डिटेलिंग वगैरे एक नंबर आहे. हे बघा इथं असं कोरीव काम केलेलं आहे. हे आता पिलर पडलं आहे. इथं थोडे लिकेजेस वगैरे जास्त आहेत
बघा मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा इथं पण डिटेल्स वगैरे. इथं मध्ये आहे ना ती बौद्धांची मूर्ती आहे. तर मग आपण मध्ये काही जायचं नाही असं. हे असं आहे इथं सगळं. आणि इकडं जे अवशेष पडलेले असतील का याचे जुन्या काळातले किंवा जे खराब झालेले आहे का ते इथं पडलेले. ठीक आहे. आता इथं जास्त कोणी पर्यटन वगैरे येत नाही. जिथं पर्यटन वगैरे जास्त राहिलं का मग तिथं जे मेंटेन केलं जातं ना ते. आणि आता त्या मुलाच्या सांगण्यानुसार आहे ना काय झालं हे बघा तुम्हाला दाखवतो मी. बाहेर पण अशा मूर्त्या पडलेल्या आहेत. आता नीट लक्षात येत नाही त्या खंडून गेल्यामुळे की या मूर्त्या कशाच्या आहेत. हे बघा इकडं पण पडलेले. हे बघा कोरीव काम. इकडं पण कोणते बौद्ध जवळपास ना इथं सर्व बौद्धांचंच आहे. हे बघा इथं हत्ती कोरलेला आहे. इथं आता ते माहीत नाही मला पण मग हे बघा कोरीव काम भरपूर आहे. आणि बघा हे अशी गुफा आहे. इथं गुफा म्हणजे बांधलेलं आहे त्यांनी ते. तर मग आता आपल्याला जायचं इकडं वर. तर मग आपण जाऊ आता परत आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करू. आता हे बघा इथून आपल्या खऱ्या ट्रॅकला सुरुवात होते. तर मग जाऊ आपण आता वर. जसं जसं वर जाऊ तसं जसं तुम्हाला दाखवतच जाईल हळूहळू. इथं धबधबे वगैरे व्हायला सुरुवात झाली कारण की आता परत पाऊस चालू झाला. इथं प्रत्येक 5 मिनिटाला पाऊस चालू होतो, प्रत्येक 5 मिनिटाला पाऊस बंद होतो. आणि त्याच्यामुळे ना ओलं खूप झालेलं आहे. पण मग ठीक आहे आता ट्रेकिंगला आलो आहे म्हटल्यावर ओलं तर होणारच आहे. इथे झरणे वगैरे वाहू राहिले म्हणजे छोटे छोटे धबधबे सुरू राहिले. त्या मानानं आता जे नाशिकमध्ये पर्यटन चालू आहे ना त्या मालाला हे इथं खूप कमी आहे. चला तुम्हाला दाखवतो अजून पुढं काय काय नाही. पाऊस यायला लागला. मोबाईल ठेवतो मध्ये आता. बोल त्याला पुढे ठेव ना. पाऊस तर बंद झाला आता परत. हा माहिती आहे बाहेर काय बरं ना कशा पाहुण्या कशा पाहुण्या अजून काय बोलणार होतो. बोल ना. वळवळ करत ना कोणाला घाबरवायला. बेस्टी मेरी बेस्टी का विषय बेस्टी मैं तो डर गए क्या रे. चेंगड्या वळेल का बायकर झाला माहिती का. ठिकाणी आलेलो आहे. इतकं भारी आहे अजून मला माहिती नाही. ते वरती गेल्यावर तुम्हाला मी कळवतो. मोकळी जागा भेटली का फक्त पहिल्याला पाहिजे. हनुमान मंदिर म्हणे वर. आता वहिले हनुमान मंदिर पाहून घेऊ आपण. हनुमान मंदिर पाहून आल्यानंतर आपण द रिअल ब्लॉगर डायरेक्ट विषयच नाही. डायरेक्ट विषयच नाही. लाजला थांब रे थांब ना. लाजला असं आम्ही आता टॉप लाईन लागलेलो आहे ट्रँगल फोर्टच्या. ट्रायंगल नाही तो मित्रांनो मला ट्रँगल म्हणायला भारी वाटतं. हा ठीक आहे बोल. ट्रिंगलवाडी. हा ट्रिंगलवाडी बोल. ट्रिंगलवाडी ना पण ट्रँगल फोर्ट मस्त वाटते. आता फक्त हनुमान मंदिरात जायचं जे तुम्ही बघितलं असाल व्हिडिओज मध्ये पायऱ्यांच्या समोरती होईल हनुमानाचं मंदिर आहे. आता आम्हाला तिकडे जायचंय. व्हिडिओज वगैरे बनवू, फोटोज वगैरे काढू. कंटिन्यू करतो आता. चाल कंटिन्यू म्हणजे पुढचा तसा बोलला मोकळा होऊन जायला सांगितलं ना. अरे बॅटल असं राहते प्रोफेशनल लोकांना समजतं. रोस्टिंग डायरेक्ट रोस्टिंग. ट्रँगलवाडी फोर्टवर आपण आलोय. तुम्हाला आहे ना चारही साईडचा व्ह्यू दाखवतो. हे बघा इकडून अशी सुरुवात आहे. हे बघा इकडं सगळी शेती करता इथले शेतकरी. सुजय दादांना काहीतरी बोलायचं. मित्रांनो आपण एक डोंगर अजून चढून आलेलो आहे. आता तुम्हाला ते वरती लोक चढताय. त्याच्यावरती हनुमानजींचं मंदिर आहे. आता आपल्याला तिकडे जायचं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे. सगळे मित्र येऊ राहिले. सगळे आम्ही खूप दमून गेलेलो आहे. आता आम्ही
आता काही दिसत नाही, पूर्ण झाकले गेलं इथं ढगांमध्ये. आमच्याकडे धुकं असं म्हणतात त्याला. पवन दादा ऑन फॉर्म. चलो 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 पवन दादा चलो. याला केव्हा पण काय पण सुचत. ब्युटिफुल. याच्या पक्षी वरती उडतोय हरिश्चंद्रगड. खालून वरती आलं. काय म्हणणं तुझं? खालून वरती एक नंबर व्हिडिओ मित्रांनो, एक नंबर. आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसं दिसेल मला नाही माहिती, पण डोळ्यांना बघायला तुला बरं वाटेल. बघू आता बरोबर काय काय वर जसं जसं तसं तसं आवाज तर काय राहिला नाही माझा जसा ठिकाणावर पाहिजे तसा. ठीक आहे चला वर जाऊन पाहू आता. ट्विंकलवाडी फोर्टच्या सगळ्यात फेमस स्पॉटला दाखवतो मी तुम्हाला आता. चला मी जातो पुढं, आता दाखवतो तुम्हाला. मागून थोडं हिंदी बोलून पाहतो. हिंदी नंतर बोल ना, 1-2 शब्द. तो हम आ चुके हैं. नाही 1-2 वाक्य बोल ना. नको रे हिंदी अजून येत नाही आपल्याला. हे बघा असं दिसतंय. मध्ये छोटे छोटे गुफा आहे. पायांनी आता नाही म्हणून दिलंय मला. पाय म्हणे मी अजून जास्त चढू नाही शकत आहे. पोरं येऊन गेले. हो अजून वर आहे, अजून वर आहे. संपूच नाही राहिलो बाई. आम्ही मोरे एकट्यावर राहा मागून. अजून वरती तिथं पहलवान लुकडू पहलवान. वर वर आम्हाला इथं दिसतंय किंवा इथं खरंच होतं काहीतरी. फोर्ट म्हटल्यावर वाटत होतं आतापर्यंत काही दिसत नाही, काही दिसत नाही, पण छोटंसं जास्त एवढंच दिसतंय ते स्ट्रक्चर. असं मोठं दिसत नाही. अजून वर आहे वाटतं. वर जाऊ आम्ही आता थोडं. ठीक आहे मित्रांनो, इथे पवन ड्रायव्हरने गाडी अटकावून दिली. टिल झाली ना या साईडने, टिल झाली ना तर मग आपल्याला आहे ना 2 जण पुढून बसतील, आता डायरेक्ट मागे ओढून घेईल. पोचलोय आता हनुमान मंदिर, जे आम्ही केव्हाच शोधत होतो का हनुमान मंदिर, ते आता आम्हाला भेटले.